आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत याने अखेर लखनौ सुपर जायंट्सला रामराम ठोकलाय। रिषभ पंत हा पुन्हा दिल्ली कॅपिटल्समध्ये आला आहे। संजीव गोयनका यांची टीम लखनौ सुपर जायंट्स यांनी रिषभ पंत याला तब्बल 17 कोटींमध्ये विकत घेतले होते। आयपीएलच्या इतिहासात रिषभ पंत हा सर्वात महागडा खेळाडू होता, परंतु त्याच्या गेल्या आयपीएल मधील खराब प्रदर्शनामुळे त्याला लखनौने रिटेन न करण्याचा निर्णय घेतला होता। आता रिषभ पंत हा पुन्हा दिल्ली कॅपिटल्स मध्ये परतणार आहे। त्याच्या मागील आयपीएल मधील प्रदर्शनामुळे लखनौ सुपर जायंट्स त्याला परत रिटेन करणार नाही अशी चिन्हे आधीच दिसत होती। रिषभ पंत याने देखील आपल्या खराब प्रदर्शनामुळे लखनौच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता। तेव्हापासूनच तो लखनौ सुपर जायंट्स सोडून दुसऱ्या संघात जाईल अशी चर्चा सुरू होती, परंतु तो दिल्ली कॅपिटल्स मध्ये गेल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयनका हे रिषभ पंत याची स्तुती करत आहेत। रिषभ पंत हा कमीत कमी 12 ते 15 वर्ष लखनौसाठी खेळणार, तसेच या काळात कमीत कमी लखनौला 5 ते 6 टायटल जिंकून देणार असे संजीव गोयनका या व्हिडिओत बोलताना दिसत आहे। रिषभ पंत याने आता लखनौ सुपर जायंट्सला रामराम ठोकल्यानंतर त्यांचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। आता रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स मध्ये गेल्यानंतर तो कसा प्रदर्शन करतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे। तरी 1-2 सीझन खराब प्रदर्शन केल्यामुळे एवढ्या मोठ्या प्लेयरला संघातून वेगळे करणे हे तुम्हाला योग्य वाटते का? यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।